नमस्कार मित्रांनो, मी शरद मराठे वनराई नर्सरीमध्ये आपले स्वागत करत आहे. नारळाच्या झाडाबद्दल आज तुम्हाला एक थोडी माहिती द्यायची आहे, त्याच्याबद्दल हा व्हिडिओ बनवत आहे. आता हे माझं 14 महिन्याचं झाड आहे. याचा बुंदा किती झाला आहे बघा. पण काही जणांनी आता नवीन लागवड चालू केलेली आहे आणि त्यांचे सगळ्यांचे कंप्लेंट्स असे आले आहेत की ही पानं अशा पद्धतीने जळून जातात. आणि ही सगळी पानं अशी जळून गेल्यामुळे सगळंच म्हणजे सगळी पानं हे पान ही आता मोठी झाली आहेत, पण सगळीच पानं जळून जातात. आणि मग त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो की आमचं झाड मरतं की काय आहे. तर त्याला सावली करावी लागते, कारण आम्ही आहोत हे कोकणामध्ये आहोत, आमच्याकडे दमट हवामान आहे आणि तुम्ही आहात कोरड्या हवामानामध्ये आहात. तुमच्याकडे टेम्परेचर हाय आहे, त्यामुळे कोरडं हवामान अधिक टेम्परेचर आहे, ह्याच्यामुळे ही तुमची पानं जळत आहे. तर ह्याला आता कशी सावली करायची हे आता तुम्हाला मी इकडे प्रत्यक्षित दाखवतो, म्हणजे त्या पद्धतीने तुम्ही सावली करा. सर्वप्रथम रोप लावल्यानंतर काळजी काय घ्यायची. आपल्याला जेव्हा एक वातावरण बदलतं, थंडीमधून गरमीमध्ये येतो किंवा पावसामधून आपण गरमीमध्ये जातो, तर त्यावेळेला जमिनीमध्ये एक पायथोप्तेरा म्हणून बुरशी तयार होते आणि त्या बुरशीमुळे रोप कधीकधी मळू शकतं. तर त्यासाठी आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा साफ किंवा 22 रिडोमिल ह्यांची काहीतरी ड्रेंचिंग करावी लागते. तर ती कुठे कुठे करायची ती आधी तुम्हाला दाखवतो. सगळ्यात आधी आपल्याला कोंबामध्ये करायची आहे. याचा जो मेन कोंब असतो त्या कोंबामध्ये करायची आहे. हां, ही आता त्या कोंबामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मारतायत ते. याच्या पूर्ण कोंबामध्ये तो आतमध्ये गेला पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला जमिनीमध्ये आपल्याला ड्रेंचिंग करायचं आहे. म्हणजे काय होतं, जमिनीमधल्या ज्या मुळ्या आहेत त्यांनाही बुरशीनाशक, अधिक त्या कोंबामध्ये बुरशी जाऊन त्याचा जो मध्य कोंब खाल्ला जातो आणि मग त्याच्यामुळे झाड मरतं. तर त्याची काळजी घेण्यासाठी म्हणून आपल्याला हे करायचं आहे. आता सर्वप्रथम ना आपल्याला सावली करायची, तर ह्याच्यामध्ये ही डोक्यावर करून घ्यायची. तर ही कशा पद्धतीने केली आहे बघा. हे रोपाच्या वरती आपल्याला पूर्ण झाकायचं आहे, कारण सूर्य मार्च एप्रिल मेमध्ये डोक्यावर जाणार. तर वरून डोक्यावरून ती सावली जर ह्याच्यावर पडली तर मग ते आपलं त्याच्यामध्ये पानं जळून जाणार, हे नुकसान होऊ शकतं. ते पण दाखव. हे आता ही बघा, हे त्यांनी शेडनेट घेतली आहे. तुमच्याकडे जुन्या साड्या असतील त्या बांधल्या तरी चालतील, शेडनेट पाहिजे असं नाही आहे. आपला मुख्य उद्देश आहे की झाडावर सावली आली पाहिजे. आता ही जमीन आहे, या जमिनीमध्ये तुम्ही जेवढंही पाणी देता ते पाणी त्याच्यामध्ये त्याचं बाष्पीभवन होऊन जातं. तर त्यासाठी आपल्याला मल्चिंग करायला पाहिजे. तर हा आम्ही सगळा आमच्याकडे जो पालापाचोळा आहे तो घेऊन आलेलो आहे. हा सगळा अशा पद्धतीने पालापाचोळा हा सगळा पसरवून घ्यायचा. आता हे जे मल्चिंग केलेलं आहे आम्ही, हे बघा किती जाडं आहे. 5-6 इंचाचं तरी जाडं असलं पाहिजे. ते कशासाठी आपल्याला एवढं जाडं करायचं, तर सूर्याची किरणं जी असतात ती जमिनीवर तिकडे पडू नये आणि पाण्याचं बाष्पीभवन होऊ नये. ह्याची 2-3 आपल्याला फायदे होतात. एक म्हणजे पाणी कमी लागतं. पाणी भले तुमच्याकडे भरपूर आहे, पण पाणी कमी लागतं आणि त्याच्यामध्ये बाष्पीभवन होत नाही आणि मग थंडावा राहतो जमिनीमध्ये. आणि जमिनीमध्ये थंडावा राहिला की मग मायक्रोबायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी चालू होतात, सगळे जीवाणू कार्यान्वित होतात, मुळांना मग चांगली जमिनीतली खतं मिळतात. तर अशा प्रकारे हे मल्चिंग तुम्हाला कंपल्सरी आहे. हे जिकडे म्हणजे विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये जिकडे टेम्परेचर 42च्या वरती जातं आणि ड्राय क्लायमेट आहे त्यांना हे कंपल्सरी आहे. प्रत्येक झाडाला तुम्ही अशा पद्धतीने मल्चिंग करा. आणि त्याच्यानंतर दुपारी 1 वाजता वगैरे, 12 वाजता, 1 वाजता ह्याच्यावर थोडे स्प्रिंकलर चालवा. आता हा आम्ही आता स्प्रिंकलर इकडे एक छोटासा लावलेला आहे, तो आता चालवत नाही आहे. पण हा असा स्प्रिंकलर लावला की काय होतं की जमीन पूर्ण तिकडची थंड होते आणि मग बाष्प तयार होतं आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये तिकडे हवेमध्ये दमटपणा निर्माण होतो. आपल्याला दमटपणा निर्माण करायचं आहे. आम्ही काय म्हणतो की कोकणामध्ये नारळ येतात पण विदर्भामध्ये येत नाहीत, आणावे लागतात. तर आणण्यासाठी आपल्याला हे कार्य करावं लागतं. तर पहिल्यांदा तुम्हाला मल्चिंग करायचं, त्याच्यानंतर त्याच्यावर पाणी टाकून त्याला तिकडे स्प्रिंकलर लावून आजूबाजूची जमीन तिचं पण ओल्ड करायचा आणि तो कायमचा राहिला पाहिजे. म्हणजे कितीही टेम्परेचर वाढलं तरी त्याच्यामध्ये तुमच्या जमिनीमध्ये थंडावा कायमचा राहील. हा जो पालापाचोळा टाकलेला आहे हा तुम्ही जमिनीमध्ये गाडू नका.
कारण काय होतं की जेव्हा हा पालापाचोळा कुजायला लागतो तेव्हा त्याला नायट्रोजन लागतं. मग ते पालापाचोळाही नायट्रोजन घेणार, मुळालाही पण नायट्रोजन लागणार, म्हणजे तिकडे जमिनीमध्ये कॉम्पिटिशन होते. त्यासाठी पाला हा नेहमी वरती टाका आणि मग तो हळूहळू म्हणजे जर पाणी पडेल त्याच्याने तो हळूहळू कुजत जाईल आणि मग त्याच ठिकाणी त्याचं ते खत तयार होईल. ही गोष्ट खास लक्षात ठेवा की तुम्ही आता हा मी पालापाचोळा टाकलाय, तुमच्याकडे ऊसाचं पाचट असेल, सोयाबीनचं वेस्ट असेल, मका असेल तर त्याचं वेस्ट असेल, जे ॲग्रिकल्चर वेस्ट आहे ते तुम्ही तिकडे मल्चिंग म्हणून वापरायचं आणि तो थंडावा तिकडे निर्माण करण्यासाठी तुमचा हा प्रयत्न करायचा. तर मी जो उभा आहे हा पूर्व बाजूला उभा आहे. तुम्हाला माझ्या सावलीवरूनही कळत असेल. हा सकाळी आता मी 9 वाजता व्हिडिओ करत आहे. तर आपण डोक्यावर ह्याला केलं. आता काय आहे की सूर्य हा दक्षिणायनला जातो आणि मग हळूहळू तो उत्तरेकडे येतो. तर त्यामुळे माझ्या पाठीमागे म्हणजे ह्याच्या पाठीमागे पश्चिम बाजू आहे. तर त्या पश्चिमेला आपण करायला लागेल आणि मग त्याच्यानंतर ही आपली दक्षिण बाजू आहे. ही दक्षिण बाजू पण तुम्हाला बंद करायला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये उघडं काय राहिलं तर ही पूर्व उघडी राहिली आणि त्याच्यानंतर ही उत्तर बाजू पण उघडी ठेवायची. उत्तर बाजू आणि पूर्व का उघडी ठेवायची की ज्याच्यामुळे हवा खेळती राहील तिकडे आणि सूर्याचं मग पूर्वेला तर सकाळचं कवळं ऊन मिळालं पाहिजे, उत्तरेला काही सूर्य जात नाही. त्यामुळे डोक्यावर दक्षिणेला आणि पश्चिमेला या 3 ठिकाणी या तुम्हाला सावली करावी लागतील. म्हणजे तुमची झाडं चांगली जोमात वाढतील. त्याला म्हणजे उत्पन्न येण्यासाठी म्हणून त्यातला जी कंडिशन आपल्याला करायला पाहिजे ती आपण त्याच्यामध्ये तयार करत आहोत. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.